नमस्कार मंडळी, आज आम्ही सिटी सेंटर मॉल मध्ये आलेलो आहे. या माझ्या सासूबाई आहेत आणि आमचं आहो हे करण दादा, जाऊबाई जाऊबाई झालं जाऊबाई आणि ते शेवटी दीर आहेत ते 3 नंबरचे 3 नंबरचे ना हा ते तिकडचे 3 नंबरचे हे 2 नंबरचे. आज पहिल्यांदा आमचा ब्लॉग आहे तर तुम्ही बघा आणि सांगा कसं वाटतं तुम्हाला. सगळ्यांशी ओळख करून दिल्यानंतर आम्ही बडबड करत करत मॉल मध्ये सिटी सेंटर मॉलच्या इथं हसत खेळत आम्ही काम चालू होतं. थोडंसं मध्ये आलो, एकदम थंडगार वाटत होतं. बघा आमच्या किती सिटी सेंटर मॉल पाहून एकदम स्माइल करायला लागले. पहिले ना काय माहिती का पण गर्दी नाही एवढी, काय माहिती Sunday बघू ला आता येतो काय आम्ही होतं पण पुढे. यावेळेस. सिटी सेंटर मॉल गर्दी नाही, मोठा मागच्या होता, वेळेस खूप गर्दी नव्हती एवढी, आम्ही आलो तेव्हा. पण निश्चित आम्ही दुकानच बघत होतो. हे एवढं दुकान झालं, ते आहे दुकान भरलेलं, झालं. पण दुकानामध्ये कपडे एक फक्त सुद्धा आवडत बावले नाही. आम्ही फक्त फिरायला जातो. बाकी कोणीच मला नाही. कमेंट करून सांगा एका कोण सगळे कोण फिरायला दुकान. जातं आणि आम्ही फक्त. जातोय बघा आताच मी वर आलो. दुकान पाहिला, वा पहिला किती step भारी आलो, वाटतंय ना. पोरं हसत दुकान. खेळतच आलो आम्ही. कुठेच जात नाही आम्ही. पहिले बघा फक्त बघा कपड्यांचं आम्ही दुकान दोघी बघतो आणि जेठाणी आरसा आणि बघतो. जाऊबाई बघा, आणि आमची आई पण आल्या आणि बघा. आमचे जाऊबाई, बघा हे कपडे, तिचं नाव खुशी एवढे आहे. महाग कपडे राहतात मॉल मध्ये. बघा, कपडे आम्ही काय बघा. करतो फक्त आम्ही बघतो, काय घडी करतो, करतो फक्त कपडे बघतो आणि घडी घड्या भरून बघतो. देतो. आणि बघा घेऊन बघा. देतो. आलं ना एक सुद्धा कलर आम्हाला आवडत नाही. बघा. आम्हाला तर फक्त बाकीचे आरसाच लोकं आवडला कसं जास्त. मॉलमधून का बरं कपडे काय घेतात हे माहिती. समजत नाही मला. मी फक्त फिरत होते, कपडे एक तुम्ही सुद्धा सांगा, पाहिले नाही. किती लोक पण घेतात बघा हे. कमेंट करून सांगा मला. दिसले बघा, ना? आमचे सगळेच ड्रेसेस बघत जेंट्स लेडीज आम्ही सगळे ड्रेस किती एकत्र भारी बघतो बॉस, कपडे. पण मला होईल का हे तो? चांगला आहे का, तो चांगला आहे का. चला जाऊ द्या. आता चाललो आता दुसऱ्या पुढे दुकानात हळू- गेलो. हळू- हळू. कुठलं एक दुकान बघायचं. फिरी सगळे दुकान ते गाणं नाही बघतो का, आम्ही. फिरी एक फिरी सुद्धा नाच, दुकान सोडत फिरी नाही असं फिरी की नाच. तिकडे जाणार तसंच नाही चालू आहे आमचं. एक काय फक्त करता बघतो किंवा किती भारी असं म्हणतो ड्रेस आणि पण पुढे खूप भारी जातो. होती पण हं. बाकीचे आणि महाग कपड्यांचे जास्त कलर होती. लाईट मध्येच ते असे किती लोक उजळतात. मॉल मध्ये फक्त फिरायला लाईट बंद जातात केलं की बंद किंवा होतात. काहीच घेत नाही. सहज सिटी एक सेंटर फिरणं म्हणून शनी दाखवू जाता. का? थांबा, काही थांबा, नसले की दाखवते. शनिवार रविवार असले की चला मी मॉल असं मध्ये फिरायला. मस्तपैकी तुम्हाला दाखवते. त्या खालचं पद्धतीचं सगळं आमचं मॉल व्यवस्थित मध्ये दाखवते. फिरणं होतं. हे बघा, बसलो आलं बसलो बघा. कुठेतरी एखाद जागा बघू. आता व्यवस्थित येईल बघा बघू तुम्हाला बघू जागा आहे दिसेल. का थांबा सापडते का. थांबा, घाबरू नका. कपडे पाहिले तर बस. बघा, आला हे बघा शेवटी. किती भारी भारी होती ना. ना? पण आज कोणीच नाहीये. संडे असं का फक्त रंगीबेरंगी सॅटरडे कपडे दिसून राहिले चालताना. एवढं मोठं मॉल आहे. मॉलमध्ये एकदम थंडगार वाटतं. तिथं आले की असं वाटतं की झोपून राहावं मॉलमध्ये उंसाने. आणि जास्त वेळ झोपू देणार नाही तिकडचे सिक्युरिटी गार्ड. उठून देतील आपल्याला. चला बाहेर निघा म्हणशी. बघा बघा आम्ही किती जण आहे बघा. आता आईस्क्रीम खाऊ मस्त. तुम्ही पण खाता ना. मला तर चॉकलेट फ्लेवर आवडतो. चॉकलेट फ्लेवर खाल्ला की भारी वाटतं. आता आम्ही थकून गेलो म्हणून मग काहीतरी म्हटलं पेटपूजा करूया. इकडं तिकडं दुकानं बघतो फक्त. एवढं दुकानं आहेत बघा. आम्ही सगळे बसलेलो आहे. मी 3 नंबर आहे. आमच्या आई आणि आमचा दीर आणि आमचे हे करण दादा आणि ते तिकडं खुशी. आता खाऊन झाले की निघू आम्ही आता. बघा किती भारी वाटतंय ना. किती शांतपणे बसलेलो आहे बडबड करत. बघतोय केवढं दुकान आहे. दुकानाचं भाडं किती राहणार आहे. आई इकडे बघा. बघा आईने आवडली वाटतं का आईस्क्रीम. आली ना. बघा चला पेटपूजा झाली. आता थोडंसं काहीतरी परत फिरूया. शतपावलीचं काम चालू आहे आमचं सध्या. आता घाण करायची नाही, डस्टबिनमध्ये टाकायचं. तिथं बघा बरोबर डस्टबिनमध्ये टाकायचे, घाण करायची नाही. स्वच्छ भारत स्मार्ट बाजारमध्ये आता आम्ही आलो स्मार्ट बाजारमध्ये. आता काय घ्यायचं नाही काय नाही. इथं फक्त आम्ही बघा काय घेतो, मसाले घेतो. मसाले कपड्यांचं नाही, पण आम्हाला मसाले जास्त आवडतात. कपडे नाही बघत आम्ही एवढे. आम्ही ना काय म्हणता उत्सवाचे प्रेमी. उत्सवाचा मसाला जास्त बघतो आम्ही. उत्सवाचा मसाला आहे का. बघा कपडेच कपडे. इकडे क्लिप तिकडे शूज. पण एवढ्या वस्तू मॉलमध्ये राहतात. एवढ्या वस्तू खराब कशा होत नाही काय माहिती. बघा लहान मुलांना घेऊन जायचं कामच नाही मॉलमध्ये बाबा. लहान मुलं म्हणजे सगळं दुकान खरेदी करायला लावतील असे. आपण पण लहानच आहे, पण काय करता आपल्याला समजतं आपण घेऊ शकतो का नाही घेऊ शकतो आपल्याला माहिती आहे. आमच्या आई बघा डबा बघताय. किंमत बघतील आमच्या आई, परत ठेवून देतील नाही आवडला म्हणून. आणि आमच्या आई बघा काय शोधताय. आम्ही फक्त हे बघू ते बघू, पण जे घ्यायचं ते फक्त आम्ही मसालेच घेतो मॉलमधून. भांडे भरपूर आहे बघा. आई आमचं फक्त वजन करता लगेच ठेवून देतील. बघा ठेवलं. मी फक्त भांडे तुम्हाला दाखवते बघा किती काय काय वस्तू आहे.
हे आपले भांडे तर आपण असेच घेतो छोट्या दुकानामध्ये. किती भांडे राहतात बघा. आमच्या हो बघा काय करताय, पाण्याच्या बाटल्या बघताय. बघा सगळं झालं. आता किती फिरलो आम्ही, हे इकडं तिकडं इकडं तिकडं. कपडे पण छान राहतात मॉलमधले, असं कोण म्हणतं काय माहिती, कोण म्हणतं. पण महाग किती राहता. जो कपडा आपण शालीमारला 400-500ला घेऊ तो इथं 1000 रुपयाला विकतात. ते एवढं तर आहे. मी चॉकलेट लवर आहे, मला खूप आवडतं चॉकलेट. चॉकलेट आधीपासून आवडतं मला. चॉकलेट पाहिले की असं मनात लाडू फुटतं माझ्या. चॉकलेट पाहिले की असं वाटतं की सगळं चॉकलेटचा काउंटरच विकत घेऊन यावा. बघा चॉकलेट. तुम्हालाही आवडतं का चॉकलेट? चॉकलेट के लहान पोरं खाता असं नाही हो. ती खाणारी वस्तू आहे, ते लहान मोठंही खाता मोठंही खाता. बघा आमचे बिस्किट सांगताय. ह्या बिस्किट कसं आहे बघा. घेतला एक, तोही घेतला. आता चला पहिली खरेदी झाली बाबा आमची. चला आता चॉकलेट पाहून झाले. आता थोडं काहीतरी कामाचं बघू. कामाचं म्हणजे मसाला वगैरे बघायचा आहे. मसाल्याचं काउंटर आलं नाही अजून. मसाले बापरे. बघा त्यांना बाहुली दिसली. बघा या बाहुलीला कुठे कुठे फिरवतो आम्ही. बघा आमची बाहुली छकुली. बघा छकुली कशी बघा बसलेली. छकुलीला कोणी घेतलं, एखाद्या लहान मुलांना टाकला असेल ते कोपऱ्यातून आमच्या दादाने उचलून ना तिला आता मॉल दाखवत आहे. बिचारी एक कोपऱ्यात पडली होती. किती शांत बसली बघा. त्यांच्याजवळच आहे, तेच तिला घेऊन फिरून राहिले वाटतं. बघा शेजवान चटणी बघा मग कशी बघताय, आवडते त्यांना. आणि हे बघा इथं काय बघताय, इकडं मसाले बघताय. मसाले गेले वाटतं. पावडर निरमा सगळं एकत्र आहे. बघा काय घ्यायचं आहे. इथं द्रोण पण भेटतं बघा. इथं मॉलमध्ये काय नाही भेटा बघा. जे आपण विचार करत नाही ना ते सुद्धा मॉलमध्ये भेटतं. जसं की टरबूज झालं, कलिंगड झालं, कांदे बटाटे लसूण सगळं फळं राहतात सगळंच. पण एवढं मोठं मॉल करायला केवढी जागा लागली असेल विचार करा. किती मोठं मॉल आहे. थकून जाशाल फिरून फिरून. आम्ही थकलोच आहे. आता आम्ही घरी जायच्या मार्गावर आहे. चला बघा अननस बघून घ्या. दही येते तर दही. हे काय माहिती. फळं बघा, भाजीपाला. शॉपिंग झाली आहे. आता बिल करायला जातो आम्ही. बघा काउंटरवर किती बिल होतं काय होतं. कॅडबरी वा. चला तर आता घरी जाऊ आपण. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो इंस्टाग्रामची पण माझा अकाउंट आहे, तिथं पण फॉलो करा. आणि थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.